धन्य झाला आज इथल्या पायरीला, चंदनाचा गंध आला हीच माती पायरीची, ज्यावरी चढला तुम्ही, भाग्य आमुचे तोर झाले आज इथल्या अंगणी, भेट होता काळजाची, भेट होता काळजाची, मार्गस्थांचा योग आला आज इथल्या पायरीला, चंदनाचा गंध आला आज इथल्या पायरीला, चंदनाचा गंध आला हीच आशा आमुची आज आहे या स्थळी, भेट होता काळजाची, योग आहे ईश्वरी, वाक पुष्पे अर्पितो मी, वाक पुष्पे अर्पितो मी, अच्युतांच्या गोत्रियांना आज इथल्या पायरीला, चंदनाचा गंध आला, चंदनाचा गंध आला. सर्वज्ञ श्री चक्रधर. एक न कमी यायचं, जेंदुरकर डबल झाले जेंदुरकर. या ठिकाणी राहिलेल्या संतांचं, तपस्विनी मातांचं शब्दसुमरण या ठिकाणी स्वागत संपन्न झालेलं आहे. या ठिकाणी अतिथीचं स्वागत संपन्न झाल्यानंतर दीप प्रज्वलनाने या धर्मसभेची सुरुवात करत असताना दीप प्रज्वलन आदरणीय श्रद्धेय महंत श्री चोरमांगे बाबाजी, आदरणीय श्रद्धेय जिंतूरकर बाबाजी शास्त्री भुसावळ, बरोबर आहे ना, आदरणीय श्रद्धेय महंत श्री भालवतकर बाबाजी, आदरणीय श्रद्धेय महंत श्री कान्हेराज बाबाजी, आदरणीय श्रद्धेय महंत श्री वाघोदेकर बाबाजी, या 5 संतांच्या शुभास्त्या ठिकाणी दीपप्रज्वलन संपन्न झाल्यानंतर धर्मसभेची सुरुवात होणार आहे. या 5 संतांना मी विनंती करेल, आपण आपल्या शुभास्ते दीपप्रज्वलन करून या सभेची सुरुवात करून द्यावी. अंधाराकडून प्रकाशाकडे, खऱ्या अर्थाने या धर्मसभेची सुरुवात दीपप्रज्वलन होण्याचं कारण आहे, अंधारामध्ये ज्यावेळा दिवा लावला जातो त्या ठिकाणी सर्व घरातील वस्तू प्रकाशमान होतात, दृष्टीला गोचर होतात. त्याच पद्धतीने धर्मसभेमध्ये दीपप्रज्वलन केल्यानंतर या ठिकाणी ज्ञानाचा प्रकाश पडतो. सर्व संत महंतांच्या मुखारविंदातून या ठिकाणी प्रभू श्री चक्र महाराजांचे विचार आचार आपल्या हृदयापर्यंत पोहोचवण्याचं काम ही संत मंडळी करत असते. आपल्या हृदयाच्या कप्प्यामध्ये त्या प्रभू श्री चक्र महाराजांच्या विचाराचा प्रकाश पडावा या उद्देशाने या ठिकाणी दीपप्रज्वलन करून या धर्मसभेचं दानसत्राचं सुरुवात केल्या जाते. हा पूर्वजांचा प्रघात आहे, परंपरा आहे. आणि म्हणून कुठल्याही धर्मसभेमध्ये दीपप्रज्वलन करणे एकमेव हेच कारण आहे की आपल्या जीवनामध्ये आपण प्रकाशमान व्हावं, अंधारमय होणे, अंधाराकडून प्रकाशाकडे वाटचाल करावी, तर जीवनामध्ये सद्गती मिळते. या ठिकाणी 5 संतांच्या शुभास्ते या ठिकाणी दीपप्रज्वलन संपन्न झालेलं आहे. आपण सर्वांनी टाळ्यांच्या आवाजात स्वागत करूया. सर्वज्ञ श्री चक्रधर. या गावातील श्रीकृष्ण दान मंदिराचे संचालक, वयोवृद्ध तपोवृद्ध दानवृद्ध माझे महंती गुरु आदरणीय श्रद्धेय प्रातस्मरणीय जावळे बाबाजी, जुने म्हणायला आता हरकत नाही. रात्र निघून गेली, रात्र निघून गेली, जुन्यात झालं. जगामध्ये सगळं नवं जुनं चालूच असतं, आहे का नाही? आजी माझी चालू असतं, परिवर्तन चालूच असतं. बाबा झाले जुने आणि बाबांना विनंती करेल या कार्यक्रमाचा प्रास्ताविक आपण या ठिकाणी व्यक्त करावं. चित्परा कारुण्या नटनागरा द्वयकरा विघ्नादि दोषाहरा सबंधे जड जीव तारुणीवरा
पोता कृता इदरा दातारा करुणाकरा वरमते द्यावे विवो गुर्जरा भगवान श्री चक्रधर स्वामी की जय. 500 अवतारांचा जयकार मोठ्याने मागे म्हणायचं आहे. भगवान श्री दत्तात्रेय महाराज की, भगवान श्री गोविंद प्रभू महाराज की, भगवान श्री चक्रपाणी महाराज की, भगवान श्री चक्रधर स्वामी की. दंडवत. महंत श्री मुरारी व्यास बाबांचं आगमन या ठिकाणी झालं आहे. त्यांना विनंती आहे व्यासपीठावर विराजमान व्हावं, बाबांचा या ठिकाणी सत्कार करावा. आनंदाचा दिवस आहे. ही महंती प्रतिष्ठा सोहळा काल झालेलाच आहे, परंतु या प्रतिष्ठेबद्दल मला काही थोडं सांगायचं आहे की धाराशिवकर कुळातील ही एक महत्त्वाची गादी आहे. कारण या गादीमध्ये एक महत्त्वाचा विशेष असल्यामुळे याला जास्त मान्यता आलेली आहे. आणि अशा प्रतिष्ठेत आमचे शिष्य आजचे नवीन जावळे बाबा नरेंद्र व्यास उर्फ जावळे बाबा प्रतिष्ठित झाले, याचा मला खूप आनंद होत आहे. कारण जेव्हा जेव्हा जी महंती दिली जाते ती त्याच्या काहीतरी कारणामुळे दिली जाते, त्याच्या योग्यतेमुळे दिली जाते, आणि ती योग्यता मला पाहण्यात आलेली आहे. एक वेळेला बऱ्हाणपूरला माझ्या शिष्याचा 5 दिवस कार्यक्रम होता हिंदीमध्ये. मला वाटलं हिंदी बोलता येते की नाही असं मला काय माहिती नव्हतं. हिंदीमध्ये कार्यक्रम होता 5 दिवस बऱ्हाणपूरला एका ठिकाणी. आणि शेवटच्या दिवशी मी जेव्हा तिथे गेलो, मला बोलवलं, दुरून मला आवाज ऐकू आला, परंतु हा माझ्या शिष्याचा आवाज आहे हे कळलंच नाही. बाबा होते माझ्याबरोबर, माझ्या शिष्याचा आवाज आहे मला कळलंच नाही. इतका छान बोलणारा कोण असेल बरं. मी विचारात पडलो, मला कळलं विजयराज शास्त्रीच असेल. हे मला पहिला त्यावेळेस मला अनुभव आला. आणि मग जवळ जाऊन पाहतो तर माझा शिष्य प्रवचन करतोय. मला इतका अभिमान वाटला खरोखरच. चांगल्या प्रकारे धर्मप्रचार करू शकतो हे तेव्हा मला वाटलं. आणि तेव्हापासून ठरवलं हा माझ्या गादीला योग्य आहे आणि माझ्या गादीचं सार्थक करणारा आहे, माझ्या गादीचं भरभराटी करणारा आहे, माझ्या गादी चांगली चालविणारा आहे हे तेव्हा मला कळलं. आणि तेव्हापासून ठरवलं की आपण आता निवृत्त व्हायला पाहिजे. कारण मीही 80 मध्ये आलेलो आहे. जास्त दिवस मी रखडणं कामाचं नाही. आपल्या डोळ्यासमोर आपला शिष्य आपला महंत झाला पाहिजे, त्याचा आनंद आपल्याला पाहायला मिळाला पाहिजे हे मला वाटलं. आणि मी ठरवलं की आता मी ही महंती अर्पण करावी. त्याकरता काल बाबाजी म्हणते आमचे कुलाचार्य ही जावळे बाबांनी मनमानी करून त्यांच्या मनाने केलं. वास्तविक बाबा चुकीचं आहे. पहिल्याने मी आणि बाबा विश्वनाथ बाबा आम्ही दोघंही त्यांच्याकडे पहिल्याने गेलो आणि बाबांना विचारल्याशिवाय हे पुढचं कार्य उचललं नाही. बरोबर आहे की नाही बाबा? बाबा हे आमचे कुलाचार्य आहेत, मनमानी नाही. पण बाबा बोलले काल त्यांच्या मनाने केलं. हा माझ्या शिक्षकाच्या मनाने केलं ही गोष्ट ठीक आहे, पण ही गादी माझ्या मनाने केली नाही. तिथे गेलो, त्यांना विचार घेतला. कारण बाबांचा विचार केल्याशिवाय कोणती गोष्ट आमच्या शिक्षक आद्यांना करता येत नाही हे मलाही माहिती होतं. म्हणून मी त्या दृष्टिकोनातून बाबांना यांना घेऊन गेलो आणि तारीख सुद्धा त्यांच्याच इच्छेने ठरवली. कारण बाबांचं फार व्यक्तिमत्व मोठं असल्यामुळे कुठे किंवा जातात, वेळेवर येऊ शकत नाही, तारखा मिळू शकत नाही. म्हणून बाबांना घेऊन सांगितलं तुम्ही सांगा बाबा कोणत्या तारखेला करायचं, तुम्ही ज्या दिवशी बरोबर याल अशी तारीख सांगा. म्हणून मी तिथे गेलो. मग त्यांनी मागच्या नोव्हेंबरची 18-19 ठरवली होती. योगायोगाने काय परमेश्वराला काय मान्य नव्हतं ती तारीख काय कोणाचं. हा माझ्या शिष्याची म्हणजे नवीन जावळे बाबांची ॲक्सिडेंट झाल्यामुळे ते 2 महिना पुढे लोटावं लागलं. आणि तो प्रसंग आज या ठिकाणी आपल्यापुढे सादर होत आहे. हे आनंदाची गोष्ट आहे. आणि या आनंदामध्ये त्यांनी आणखी चांगल्या प्रकारे दुधात साखर टाकावी, आनंदाने ह्या महंती चालवावी असे मी सर्वांच्या पुढे निवेदन करून मी अपेक्षा माझी मांडतो. यानंतर माझे 2 शब्द संपवतो. प्रणाम. अत्यंत वास्तविक स्वरूपामध्ये आदरणीय श्रद्धेय बाबाजींनी या ठिकाणी प्रास्ताविकपण विचार आपल्या समोर मांडलेत. खरं तर
बाबाजी बोलत असताना की ही महंती प्रतिष्ठा मूर्तिनिष्ठाच्या प्रसादामुळे थोरत्वाला पावली अथवा तिला थोरवी आहे असं बाबाजी म्हटले. हे निश्चित आहे बाबा. परंतु मानवांच्या इतिहास ज्यावेळेस आपण अवलोकन करतो बघतो त्यावेळेस धाराशिवकर या कुलाअंतर्गत आपण अगदी हल्ली सध्या 22 शिष्यगाद्यांचा विस्तार पाहतो. मूळ याच्यात 11 शिष्यगाद्यांचा विस्तार त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. या 11 शिष्यगाद्यांचा जो विस्तार झाला या विस्तारामध्ये मूलभूतः नीट बघा तुम्ही मानवांचा इतिहास यामध्ये 3च जी कुळ आहेत या कुळाचा विस्तार वाढला. ते पहिलं कुळ पुजदेकर, दुसरं कुळ जावळे आणि तिसरं कुळ कोल्हेकर. ही 3 कुळांचा विस्तार मानवांच्या इतिहासामध्ये 16व्या 17व्या शतकापर्यंत आपणास त्यांचा इतिहास मात्र त्या ठिकाणी पानावर आढळतो. आणि म्हणून कदाचित या धाराशिवकर कुलामध्ये या 3 गाद्यांना प्रतिष्ठित सन्मान देण्यात आला असावा असं वाटतं मला. यानंतर मी जास्त बोलणार नाही. काल बाबाजींनी खरं तर आपल्याला विस्तृत आमचे कुलाचार्य आम्हाला त्यांचा आदर्श आहे आणि त्यांच्या प्रती आमच्या त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं अत्यंत स्वाभिमान वाटतो. खरंच वाटतो का बोलत असताना बाबांनी काल जीही विचार मांडलीत जी तुम्ही श्रवण केलीत ऐकलीत अगदी सगळी विचार तंतोतंत त्या ठिकाणी कुठलाही शब्द जो शब्द होता अगदी सगळी शब्द आमच्या इतिहासाच्या पानाला धरून होती. 100% इतिहास मुळीच आपण पाहत नाही म्हणून थोडंसं अडचण येते. मात्र खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर पानाच्या व्यतिरिक्त कुठं मात्र बाबा बोललेली नव्हती. आणि ते व्हावं बाबांनी आपल्या तरुणकडून त्या ठिकाणी अपेक्षाही केली म्हणूनच मी उभा राहिलो या ठिकाणी. काल बोललेत बाबा पण कोणीही मात्र त्या ठिकाणी त्याचं हे दिलं नाही. आणि म्हणून त्यासाठी की खरं तर या पुढील येणारी जी पिढी आहे भावी पिढी आपण सर्वच या पिढीने हा विचार करावा की आपली जी उभी राहणारी महंती आहे त्या महंतीचा मूळ पुरुष तो कोण तरच महंती घ्या नाहीतर मुळीच घेऊ नका. महंती घेण्यासाठी आपल्या मूळ पुरुषाचा अन्वय आपण शोधा. त्याच्यात आपल्या मूळ पुरुषांचं त्या ठिकाणी नाव मात्र कारण की महंती प्रतिष्ठा ही म्हणजे आपल्या पूर्वजांनी जे केलेलं त्या ठिकाणी तप आहे त्यांनी केलेली जी परमार्गाविषयी जे त्यांचे जे झालेलं समर्पण आहे आणि त्या समर्पणातून त्यांनी जी केलेली सेवा आहे ही सेवा मात्र आपल्याला त्यांची त्या स्मरणीय असावी आणि ते सदोदित त्यांचं नाव जे आहे ते पुढे चालत राहावं या आशेनंच या ठिकाणी महंती प्रतिष्ठा होत गेल्या. आणि म्हणून त्यांचं ते नाव मात्र घेणं आपल्याला तितकंच महत्त्वाचं आहे. आणि म्हणून ते नाव ते पुरुष जर असेल तर मात्र त्या ठिकाणी पुढची महंतीचं हे घ्यावं. हे बाबांनी आपल्या वक्तव्यातून काल मांडलं आणि ते आम्हाला जवळजवळ सगळ्या तरुणांना स्वीकृत आहे. आणि म्हणून पुढे कदाचित ज्यावेळेस ही अशी कुठंतरी प्रतिष्ठा उभी राहील तर त्याचा हा विचार केला जावा. नक्कीच हा बाबांचा मानस जो होता जो विचार होता तो मात्र आम्ही हृदयस्थ ठेवून पुढील वक्त्याला मी आमंत्रित करतो. श्रद्धेय मधुसूदन दादाजींना मी विनंती करतो की आपण 10 मिनिटांसाठी आपलं वक्तव्य या ठिकाणी करू. नालम संसार माया मतिमोहजालम यशो विशालम शिशुपालकालम गोविंद बालम मनसा स्मरामि गोविंद बालम मनसा स्मरामि. सर्वज्ञ श्री गोविंद प्रभु महाराज की जय जयकार करा. नाश्ता भरपूर झालेला आहे, उशीर झाला मान्य आहे. आणि माझ्यासारखा वक्ता हे ज्ञान सूर्य असताना इथं उभा राहिला निश्चितच तुम्हाला कंटाळवाणापणा वाटत असेल. परंतु भगवंतांचा जय जयकार आपण करायला पाहिजे. आपण उपदेशी आहोत, नामधारक आहोत म्हणून सर्वज्ञांचा आपण जय जयकार करूया. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की. आणि आज या ठिकाणी ही जावडे महंती प्रतिष्ठा रात्री आपण बघितली आपल्या डोळ्यांनी ही संपन्न झालेली आहेत. त्या निमित्तानं मूर्ती गोविंद प्रभू बाबांची मूर्ती मंदिरामध्ये स्थापन झालेली आहेत. त्या मूर्ती स्थापनेचा कार्यक्रम आपण अनुभवला.
आणि या कार्यक्रमाचं औचित्य साधून या ठिकाणी आयोजित ही धर्मसभा, या धर्मसभेचे नियोजित त्रय अध्यक्षांना दंडवत करतो. उपस्थित सर्वच आचार्य मंडळी सर्वांचा नामोल्लेख या ठिकाणी करायला पाहिजे, पण वेळेअभावी आणि भरपूर असे ज्ञान सूर्य या ठिकाणी वक्ते, मोठे मोठे वक्ते माझ्यापेक्षा उपस्थित आहेत आणि म्हणून माझ्यासारख्या अज्ञानी माणसाने काय बोलावं म्हणून अधिक वेळ न घेता या ठिकाणी मी फक्त या ठिकाणी नूतन महंतांना शुभेच्छा देतो, या कार्यक्रमाला शुभेच्छा देतो आणि माझ्या शब्दांना विराम देतो. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की. प्रथम वक्ते या ठिकाणी आदरणीय श्रद्धेय मधुसूदन दादाजी यांनी या ठिकाणी आपलं मनोगत फारच थोड्या वेळामध्ये हार्दिक शुभेच्छा म्हणून व्यक्त केलेला आहे. यानंतर आदरणीय श्रद्धेय महंत श्री सोर मांगे बाबाजी बाबा या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करतील. बाबांना विनंती करेल आपण आपलं मनोगत व्यक्त करावं 10 मिनिटाच्या. अंबरादरुण बिंब फलादरोष्टात पूर्णेंदु सुंदर मुखादरविंद नेत्रात कृष्णात् परम किमपि त्वत्महं न जाने, कृष्णात् परम किमपि त्वत्महं न जाने. श्री गोपाल कृष्ण महाराज की जय. परब्रह्म परमेश्वर सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी यांनी स्थापन केलेला महानुभाव हा संप्रदाय आणि त्यांची परंपरा यानुसार कालच या सावदानगरीमध्ये MH19 AP 0685 या नंबरची गाडी रस्त्यावर आडवी उभी आहे. सावदानगरीमध्ये याची देहा याची डोळा आपण जो आनंदमय सावदा शहराच्या इतिहासामध्ये सुवर्णाक्षरांनी लिहावा अशा पद्धतीचा एक संपूर्ण जनमानसांच्या मनामध्ये आनंद, हर्ष आणि उल्हास याने परिपूर्ण भरलेला हा सोहळा आपण काल या ठिकाणी अनुभवलेला आहे. त्याच निमित्ताने आज ही जी धर्मसभा, या धर्मसभेचे अध्यक्ष परमपूज्य परमादरणीय श्रद्धेय प्रातस्मरणीय आमचे गुरुवर्य कनाशी येथील बाबाजी, त्याचप्रमाणे परमपूज्य परमादरणीय श्रद्धेय प्रातस्मरणीय पैठण निवासी धाराशिवकर बाबाजी, उपाख्य शेवलीकर बाबाजी, त्याचप्रमाणे परमपूज्य परमादरणीय श्रद्धेय माझे गुरुबंधू आंबेवडगाव निवासी बाबाजी, त्याचप्रमाणे ज्ञानमंचावरती विराजित असलेले सर्वच संत महंत आणि या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व संत महंत तपस्विनी आणि अच्युत गोत्रीय माता भगिनी बंधूंनो, महंती प्रतिष्ठा म्हणजे एक प्रकारचा राज्याभिषेक आहे. हा राज्याभिषेक सोहळा तितक्याच आनंदानं आणि हर्षोल्लासानं हा साजरा केला जातो. याच्या मागचं कारण जे आहे ते म्हणजे की परब्रह्म परमेश्वरानं जो हा पंथाचा वसा आणि वारसा हा सुरू केलेला आहे, की या ज्ञान मार्गाची जी परंपरा जे आहे ती परंपरा अखंडितपणे सतत पुढे ज्ञानाचा वर्षाव या जनमानसामध्ये, या जनलोकांमध्ये हा थांबायला नको. हा प्रवाह अविरतपणे हा वाहत जायला पाहिजे, उत्तुंग अशा शिखरापर्यंत पोहोचायला पाहिजे. आदरणीय श्रद्धेय कैवल्यवासी जावळे बाबाजी यांनी या ठिकाणी या सावदानगरीमध्ये त्यांच्या जावळे पिढीचं नव्हेच तर खानदेशामध्ये तथा संपूर्ण भारतामध्ये म्हणायला हरकत नाही तर नाव उज्ज्वल केलं. त्याचप्रमाणे आजचे माजी बाबा यांनी सुद्धा त्याच पद्धतीनं त्यांच्या नावाची जी रेषा आहे ती परिसीमेपलीकडे त्या ठिकाणी पंजाबामध्ये म्हणा का आपल्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये म्हणा
त्यांच्या नावाचं त्यांनी नावलौकिक मिळवलं आणि अशाच प्रकारचं नावलौकिक आपल्या शिष्याने सुद्धा मिळवावं आणि त्यांना जी वयाच्या 50च्या नंतर जी महंती प्राप्त झाली तरी सुद्धा त्यांनी ती गाजवली आणि आजचे जे नूतन महंत आहेत यांना त्यापेक्षा खूप कमी वयामध्ये हा योग निर्माण झालेला आहे, ते त्यांचं भाग्य आहे आणि अशा प्रकारचा सुयोग या ठिकाणी निर्माण झालेला आहे. तर मी नूतन महंतांना असं या ठिकाणी सांगू इच्छितो की विनंती करू इच्छितो की बाबांनी ज्याप्रमाणे ही जे नाव आहे, जी ध्वजा आहे, ही पताका आहे, ही उज्ज्वल केली जी परंपरा आहे ती याही पेक्षा आणखी उत्तरोत्तर अशीच या ठिकाणी उत्तरोत्तर वाढत जाओ, वृद्धिंगत होत जाओ अशा प्रकारची शुभकामना व्यक्त करतो आणि मी माझ्या लांबलेल्या शब्दांना पूर्णविराम करतो. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. बाबाजी यानंतर आदरणीय श्रद्धेय महंत श्री कोल्हेकर बाबाजी महानुभाव आश्रम वडछील बाबा या ठिकाणी 5 मिनिटाच्या आत आपलं मनोगत व्यक्त करतील. नवे या नवोदित महंतांना हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतील. गुणवरा सर्वेश्वरा चित्परा कारुण्या नटनागरा द्वैकरा विघ्नादि दोषाहरा संबंधे जडजीव तारुणिवरा पूता कृताईधरा दातारा करुणांकरा वरमती द्यावे विभू गुर्जरा. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. आज आपण श्री जावळे महंती प्रतिष्ठेनिमित्ताने होत असलेली ही धर्मसभा, या धर्मसभेचे अध्यक्ष आदरणीय श्रद्धेय प्रातस्मरणीय कवीश्वर कुलाचार्य कनाशी निवासी श्री मोठे बाबा, तसेच आदरणीय श्रद्धेय प्रातस्मरणीय आमचे कुलाचार्य पैठण निवासी श्री मोठे बाबा, नूतन महंतांना जी महंती प्रदान केली, जे बाबांनी आज तागायतपर्यंत जुन्या बाबांनी चालवलं, तसं पुढच्या बाबांनी सुद्धा ती महंती पुढे न्यावी आणि जास्तीत जास्त धर्मप्रचारावर भर देऊन आपलं कार्य सिद्धीस न्यावं असं मी परमेश्वरचरणी प्रार्थना करून मी माझे 2 शब्द संपवतो. शब्दामध्ये या ठिकाणी हार्दिक शुभेच्छा व्यक्त केलेल्या आहेत. यानंतर आदरणीय श्रद्धेय महंत श्री वाघोदेकर बाबाजी वाघोदा बाबा या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करतील. पतितां जीवान् सदा दुःखितां दग्रेयो कृतिमां कृपा परवशश्चैतन्यमूर्तिं परं कैवल्याध्वनिनागदेव प्रवर पान्तपृतो हेन स देवश्चक्रधरो शरण्यो नान्तो निशम्पातु मम. श्री गोविंद प्रभु महाराज की जय. परब्रह्म परमेश्वर अवतार श्री गोविंद प्रभूंच्या असीम कृपेने संपन्न होत असलेली ही जावळे महंती प्रतिष्ठा, या प्रतिष्ठेच्या निमित्ताने संपन्न होत असलेली धर्मसभा, या धर्मसभेचे अध्यक्ष आदरणीय सध्या आचार्य प्रवर कवीश्वर कुलाचार्य गुरुवर्य श्री मोठे बाबाजी, तसेच या संपूर्ण कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय सध्या आचार्य प्रवर पैठण बदनापूर निवासी बाबाजी यांचा नाम उल्लेख केल्याने माझी वाणी पवित्र होणार आहे, परंतु वेळेअभावी सर्वांचा नामाचा उल्लेख माझ्या अंतःकरणामध्ये करतो आणि सर्वांना दंडवत करतो. बंधूंनो, या ठिकाणी जी महंती प्रतिष्ठा संपन्न झाली, या महंती प्रतिष्ठेसाठी ज्यांना या ठिकाणी अधिष्ठित केलं गेलं, कारण ही जी काही प्रक्रिया आहे, ही प्रक्रिया करत असताना त्या व्यक्तीच्या ठिकाणी असलेले जे काही गुण आहेत, त्या व्यक्तीच्या ठिकाणी असलेलं ज्ञान आहे, किंवा समाजाच्या उपयोगी पडणारा व्यक्ती किंवा समाजाला देण्यासाठी काहीतरी त्याच्याकडे आहे, ही पात्रता, ही योग्यता
ज्या ठिकाणी तिथं त्याची दिसते त्यावेळेस तिथं ते प्रस्थापित होत असतं. बंधूंनो, आमचे स्वामी एक दृष्टांत सांगतात की कोणी एक आचार्य असे, तो आपल्या शिष्याशी सराव दे. सराव देता तो चुके तेथ कोल हाणे, का मेळीयेसी शिवी दे. कारण ज्यावेळेस आचार्य एखाद्याला घडवत असतात किंवा त्याला त्या समाजासाठी त्या धर्मासाठी योग्य करत असतात, त्यावेळेस तो त्या कसोटीमधून जात असतो आणि त्यावेळेस तो गेल्यानंतर त्या योग्यतेचा झाल्यानंतर त्याला त्या ठिकाणी अधिष्ठित केलं जातं. त्यावेळेस तो आचार्य ज्यावेळेस 7-5 दिवसांनी पुन्हा परत येतो त्यावेळेस त्या आचार्य त्याला रेशमी कपडा बसायला टाकून त्याला म्हणतात की या राय हो, का पाया पाऊल होत असे, की तो आपल्या समान त्याला मांडीला मांडी लावून बसवतात. कारण त्याच्या ठिकाणी ती योग्यता आलेली असते आणि जो मध्येच सोडून जातो तो त्या प्रतिष्ठेला चुकतो. बंधूंनो, ही एक प्रक्रिया अशा प्रकारची आहे की ज्यावेळेस तो व्यक्ती त्या पदापर्यंत पोहोचण्यासाठी त्याला शारीरिक कष्ट, मानसिक दुःख या ठिकाणी स्वीकार करावं लागतं, सहन करावं लागतं. ही प्रक्रिया होत असताना तो त्या कसोटीतून गेल्यानंतर त्याच्या ठिकाणी ती पात्रता येत असते. कारण त्याला समाजाशी एकत्रित व्हायचं आहे, त्याला आपल्या पंथाशी एकत्रित व्हायचंय, त्याला धर्माशी त्या ठिकाणी एकत्रित व्हायचंय. आपला चर्या त्या ठिकाणी सांभाळून समाजाशी सुद्धा एकरूप होऊन त्या धर्माला पुढे घेऊन जाण्याची प्रक्रिया त्याच्या ठिकाणी ती प्रयत्न करत असतो. आणि ज्यावेळेस ती प्रयत्न त्या ठिकाणी त्याचे पूर्ण होतात किंवा तो त्या प्रयत्नाला पुरेपूरपणे त्याला तो न्याय देण्यासाठी योग्य होतो, त्यावेळेस तो त्या ठिकाणी प्रतिष्ठित होत असतो. बंधूंनो, कोणतरी बाबांनी रात्री सांगितलं, बाबा नाही येत या ठिकाणी, की जे काही व्यक्ती ज्यावेळेस तिथं प्रतिष्ठित होत असते ती त्या कसोटीतून जात असताना आज ती गोष्ट कुठेतरी कमी झाल्यासारखी वाटते. की नरेश दादांनी स्वतःला त्या ठिकाणी सिद्ध केल्यानंतर त्यांना प्रतिष्ठित झालेले आहेत, किंवा धर्माची दिशा ज्यावेळेस तिथं एक निश्चित होते त्यावेळेस तिथं त्या माणसाला प्रतिष्ठित केलं जातं. आपल्या गुरुला ज्यावेळेस त्या शिष्यावर एक विश्वास त्या ठिकाणी प्राप्त होतो त्यावेळेस तो गुरु त्याला आपलं सर्वस्व त्या ठिकाणी बहाल करत असतो. परंतु आज कुठेतरी आपण वेगळ्या दिशेने जाताना दिसतो. की बाबांनी जो काही सांगितलेला त्यांच्या कुळापुरता जो असलेला दंडक जो आहे तो सर्व संपूर्ण पंथाला सुद्धा लागू व्हावा अशी माझी इच्छा आहे. कारण ज्यावेळेस या ठिकाणी ह्या महंती होत असताना तिथं सगळ्या गोष्टी सगळ्या तपासून होतात, परंतु ज्येष्ठ महंती होत असताना तिथं होड लागते की माझं वस्त्र आधी पडेल का तुझं आधी पडेल. हे कुठेतरी थांबलं पाहिजे. कारण मी आतापर्यंत ऐकलेले जे काही आख्यायिका आहेत त्या आख्यायिका अशा प्रकारच्या आहेत की त्या व्यक्तीची प्रत्येकाची कशाना घुटण्या बसण्यापासून त्याची कसोटी लावल्या जायची आणि त्या कसोटीमध्ये उतरल्यानंतर त्याला ती प्रस्थापित केलं जायचं. ही या पंथाची परंपरा आहे आणि ती परंपरा कुठेतरी खंडित होताना दिसते. बलवत्तरा दुर्बलम बाध्यते अशा प्रकारे कुठेतरी तो व्यक्ती जर एखादा बलवत्तर असेल तर त्या व्यक्तीकडे काहीच पाहिलं जात नाही. त्या ठिकाणी सरळ सरळ त्याला मी वस्त्र टाकतो का तू टाकतो अशा प्रकारे सर्व त्या ठिकाणी हजर होतात. कारण वस्त्र देणं म्हणजेच कुठेतरी त्याला मान्यता देणं. आणि वस्त्र देत असताना जर जोपर्यंत त्याला वस्त्र होत नाही तोपर्यंत त्याच्या मनामध्ये एक भीती असते, तो लगाम असतो की तो लगाम त्या ठिकाणी असला पाहिजे आणि ती त्या कसोटी पूर्ण उतरल्यानंतर तो व्हावा अशी माझी अपेक्षा आहे. या सर्व आचार्यांनी त्या गोष्टीचा विचार करावा अशी मी सर्वांना विनंती करेल आणि माझे 2 शब्द संपवतो. नंतर आदरणीय श्रद्धेय महंत श्री जिंतूरकर बाबाजी शास्त्री श्री कृष्णदान मंदिर भुसावळ बाबा या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करतील. बाबां तिथेच बसावं. माध्यम नैन निखिल लोकाधर्मालोकयेशम श्रवण शृणु नितांतम पुण्यकीर्ते महांतम भवगद शमणम तम वाणी संवर्णयाशु
श्री गोविंद प्रभु महाराज की। आजच्या या महंती प्रतिष्ठेच्या निमित्तानं या ठिकाणी सन्मानित असलेले सभाध्यक्ष कवीश्वर कुलाचार्य परमपूज्य पट्टाधिष्ठित महंत श्री बाबाजी, त्याचप्रमाणे कार्याध्यक्ष परमपूज्य श्री मोठे बाबाजी, एक पंजाबी मनुष्य माझ्यासोबत होता। तापीच्या किनारी आम्ही जात होतो यावन मार्गावर ते, आणि त्या माणसानं विचारलं, गुरुजी ये सब भगवान का जय घोष कर रहे हैं, लेकिन ये 4 लोगों के कंधे पे जो बैठा हुआ है, आराम से लेटा हुआ है, फूलों से लदा हुआ है, ये भगवान का क्यों नहीं नाम लेता है? भगवान का क्यों नाम नहीं लेता है? मैंने बोला अभी क्या बताऊं आपको, जो भगवान का नहीं नाम लेता वो कैसा होगा? तशी आपली परिस्थिती नको व्हायला। जय घोषामध्ये आपण म्हणजे कोणाच्या खांद्यावरतीच नाही, तर आपल्या खांद्यावर ते समाज नाही न्यायचा, आपल्याला आपला आवाज त्या परमेश्वरापर्यंत पोहोचवायचा आहे, अव्यक्तातून व्यक्तापर्यंत जायचं आहे आपल्याला। म्हणून आपण पंचकृष्णाचा जयकारा जयघोष माझ्याबरोबर चांगल्या पद्धतीनं करा। श्री गोपाल कृष्ण। आमच्या खांद्यावरती आणखी काही मंडळी आहेत। श्री दत्तात्रय। आजचा हा समारंभ अत्यंत महत्त्वपूर्ण आहे। हा अव्यक्तातून व्यक्ताकडे नेणार आहे, हा अदिव्याकडून दिव्याकडे नेणारा महंत आहे। आज नवीन जे महंत आहेत आणि जुने जे महंत आहेत, काही महंत मी असे पाहिले, विश्वनाथ बाबा आणि आता ते महंती म्हणतो, पण एक लक्षात ठेव, एक दृष्टांत आहे। ही रेष आहे ना, या रेषेच्या पलीकडे जसं देवाला काही अर्पण करणारे भक्त असतात, त्यांच्याही भावना अशाच असतात की देवा रेषेच्या पलीकडे जाईल, तो पैसा देवाचा, पण तू इतका हळू मारतो की त्या रेषेच्या अलीकडेच राहतो, म्हणजे देवाला तो काही पोहोचत नाही। एक म्हणतो की जो हा पैसा वरते, जर वरते देव राहतो ना, मग त्या देवाने झेलावा, जो देव घेईल तो देवाचा, बाकी खाली आलेले आमचे। तसे काही म्हणत असतात की नाही, अजून हे झाल्यानंतर ते झाल्यानंतर तसं तू केल्यानंतर, तसं आमच्या जावळे बाबांनी काही केलेलं नाही। जावळे बाबांनी एवढा महत्वाचा विचार केला की माझ्या समोर योग्य असलेला जो विचारवंत आहे, जो धर्मकुमार आहे, जो धर्मविजयी आहे, जितेंद्रिय आहे, त्या माणसाला माझ्या समोर जर हा राज्याभिषेक झाला तर हा अत्यंत महत्वाचा आहे। आणि म्हणून त्यांनी त्यांच्या स्वहस्ते आनंदाने आणि प्रसन्न मनाने हा राज्याभिषेक महंती प्रतिष्ठा केलेली आहे। काव जुने जावळे बाबा मनापासून केली की वरवर केली? नाही, म्हणजे वरते चेंडू म्हणजे वरते पैसा फेकला की खालीच घेतला। बर, अत्यंत आनंदाची गोष्ट आहे की हा अशाच प्रकारचा कार्यक्रम जो असतो तो आपल्याला फार असे दिव्य स्पर्श करून जातो, दिव्यानंद देऊन जातो। आणि हा दिव्यानंदाचं निघालेलं उत्तम फळ म्हणजे ही महंती प्रतिष्ठा। या महंती प्रतिष्ठेला आलेले सर्व आदरणीय संत महंत आणि त्यांच्याकडून प्राप्त होणारे सर्व शुभचिंतनाचे शुभाशीर्वाद, त्याचप्रमाणे मी देखील या नवीन महंतांना शुभेच्छा आणि जुन्या महंतांच्या बद्दल परमेश्वराने त्यांना अजून खूप वर्ष अशाच प्रकारचं शारीर सौख्य प्रदान करावं आणि त्यांच्या हातूनही धर्मसेवा घडावी। म्हणजे 2 चाकं मिळाले आता या जावळे बाबाला, जावळे परिवाराला, एक जुनं आणि एक नवं, आणि त्यामुळे यांचा रथगाडा चांगला चालावा अशी प्रभूचरणी मी प्रार्थना करतो आणि माझे मी 2 शब्द संपवतो। आणि उपस्थित श्रीमान सद्भक्त प्रवीण महाजन यांनी इकडे व्यासपीठाकडे, ज्यांच्या शुभास्ती या ठिकाणी ध्वजारोहण संपन्न झालं, श्री दत्त मंदिराचे संचालक, या ग्रामनगरीचे मार्गदर्शक
आदरणीय श्रद्धेय प्रातस्मरणीय परमस्नेही मानेकर बाबाजी, बाबांना विनंती करेल आपण या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करावं. निमित्ताने आयोजित ही धर्मसभा, या धर्मसभेचे अध्यक्ष परमपूजनीय आदरणीय श्रद्धेय प्रातस्मरणीय कनाशी निवासी कविश्वर कुलाचार्य बाबाजी, त्याचप्रमाणे संपूर्ण कार्यक्रमाचे कार्याध्यक्ष परमपूजनीय आदरणीय श्रद्धेय प्रातस्मरणीय पैठण तथा बदनापूर निवासी आश्रमाचे संचालक बाबाजी, सद्भक्त बंधू भगिनी, आजचा कार्यक्रम सावदा वासियांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा आहे. कारण या मंदिराला एक नव्या उमेदीचा संचालक लाभतोय आणि त्या दृष्टीने आज सावदावासियांसाठी अत्यंत महत्त्वाचा हा दिवस आहे. बंधूंनो, आदरणीय श्रद्धेय जावळे बाबाजी, ज्यांना जुने म्हणून आता संबोधलं, तसे ते जुने आहेतच. 80 वर्षाचं वय आहे, म्हणजे जुने म्हणावेच लागतील, नाही असं नाही. परंतु आज खऱ्या अर्थाने ते जुने झालेले आहेत आणि अतिशय प्रेमाने, अतिशय आनंदाने त्यांनी आपली धुरा पुढच्या परिवारावर सोपवलेली आहे. ही दोनही मुलं अतिशय लहान असताना या सावदा गावामध्ये आले. बाबांनी, जुने बाबा जे होते, जुने बाबांनी अतिशय प्रेमाने, अतिशय आपुलकीनं, आत्मीयतेनं या दोघांचाही सांभाळ केला. पण केवळ बाबांनीच सांभाळ केला असं नव्हे, तर संपूर्ण परिवाराने, या उपदेशी परिवाराने सुद्धा त्यांचं तितकंच काळजी, लालन पालन करण्याची जबाबदारी उचलली. त्यात प्रामुख्याने उपदेशी परिवारातून या संपूर्ण परिवाराला सांभाळण्याचं काम सावदा येथील सद्भक्त श्री रूपा महाजन, सावद्याचा उल्लेख केला आणि रूपा महाजनचा उल्लेख होणार नाही असं नाही, ज्यांनी आपल्या धर्मरूप सेवेनं संप्रदायामध्ये एक वेगळी ओळख निर्माण केलेली होती. 99 साली का बाबा पोथी झाली होती काहीतरी बोलत, हा तो पोथी 90चा ना, 90चा एक पोथीचा कार्यक्रमही महाजन यांनी सादर केला होता, आयोजित केला होता. सर्व सद्भक्तांचा सहयोग त्याला लाभलेला होता. ही सर्व सद्भक्त मंडळी इथली अतिशय चांगली. त्यामध्ये आज आठवण करण्यासारखी म्हणजे गोपाळ महाजन होते, त्यानंतर केशव महाजन, पुरुषोत्तम महाजन, यादव महाजन, यशवंत महाजन, ही सर्वच मंडळी अतिशय प्रेमाने आणि आदराने, सन्मानाने या परिवाराचं संगोपन यांनी केलेलं आहे. धर्माच्या साठी सदैव उभी असणारी ही मंडळी या संपूर्ण परिवाराच्या पाठीशी उभी राहिली. त्यात आदरणीय श्रद्धेय जावळे बाबाजींचं मार्गदर्शन आणि स्वतः नरेश दादाने सुद्धा प्रयत्न करून जे आपलं ज्ञान प्राप्त करण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे त्यांच्या जीवनामध्ये आज हा अतिशय चांगला योग आलेला आहे. त्याबद्दल त्यांचं अभिनंदन मी प्रथमतः करतो. बंधूंनो, महंती या विषयावर बरंच काही बोलून झालेलं आहे. महंती कशी झाली पाहिजे, कशी नाही व्हायला नाही पाहिजे, याच्यासाठी थोडंसं मागं जावं लागेल. महानुभाव संप्रदायाचा इतिहास जर बघितला आपण, तर जेव्हा सर्वज्ञ श्री चक्र स्वामींनी उत्तरापंथी जाण्याचा मनोदय व्यक्त केला, उत्तरापंथी जाण्याची प्रवृत्ती त्यांना झाली आणि त्यानंतर या संप्रदायाची धुरा कुणाकडे सोपवायची याचा विचार करताना सर्वप्रथम नाम स्वामींच्या समोर आलं त्या आदरणीय आचार्य नागदेवाचार्यांचं. स्वामींच्या परिवारात अनेक विद्वान माणसं होती. माईम भट्टांसारखा प्रकांड पंडित होता, अनेक विद्वान होती, परंतु तरी सुद्धा स्वामींनी नागदेवाचार्यांची निवड केली. नागदेवाचार्यांची निवड करताना स्वामींनी त्यांना घडवून मडवून योग्य केलेलं होतं. परंतु तरी सुद्धा आपण जर बेलापूरच्या लेळा वाचल्या
तर आपल्या लक्षात येईल की स्वामी जाण्याच्या आधी अखंडपणे आचार्यांना ज्ञानोपदेश करत होते, ज्ञान देत होते आणि ज्ञानाने परिपूर्ण करण्याचा प्रयत्न स्वामींनी आचार्य नागदेवांना केला. इतकं सांगत राहिले, अक्षरशः रात्ररात्रीचा उल्लेख आहे. रात्र स्वामी सांगायचे, त्या दिव्यातलं तेल संपलं तर आणखीन दुसरं टाकलं जायचं, पण यांना झोप येत असली तरी त्यांना उठवलं जायचं आणि पुन्हा त्यांना सांगितलं जायचं. इतका अट्टहास स्वामींनी ज्ञानाच्या बाबतीत त्यांचा केलेला आहे. आणि ज्ञानाने परिपूर्ण आचार्यांना बनवलं प्रथमतः आणि मग ते आचार्यपद स्वामींनी आचार्यांकडे दिलेला आहे. तो निकष जर विचार केला, तो इतिहास जर आपण बघितला तर आपल्या लक्षात येईल आणि फार काही बोलायची गरज राहणार नाही, फार काही सांगण्याची गरज राहणार नाही. तो व्यवहार कुशल असावाच यात शंका नाही, परंतु ज्ञानानेही तो संपन्न असावा हीच महंतीची खऱ्या अर्थाने. कारण तो महंत निर्माण होऊन भविष्याचं निर्माण करणार, भविष्यात अनेक येणाऱ्या परंपरेचं निर्माण करणार आहे. 800 वर्षापासून महानुभाव संप्रदाय चालत आलेला या महंतांच्या निस्वार्थ कार्यावरच चालत आलेला आहे. कोणी आणखीन श्रेय घेण्याचा प्रयत्न करत असेल घेऊ द्या, त्यांना हरकत नाही. परंतु या आदरणीय आचार्यांनी जे आपलं परिश्रम केलेला आहे आणि संपूर्ण योगदान या संप्रदायासाठी दिलेलं आहे, त्यावरच मानव संप्रदायाची खऱ्या अर्थाने आधारशिला ठेवण्यात आलेली आहे. आज तोच आधारस्तंभ आहे. आणि म्हणून भविष्यातही या गोष्टींचा विचार झाला पाहिजे. तो व्यक्ती कार्यसंपन्न असावा, तो व्यक्ती व्यवहार संपन्न असावा, तो व्यक्ती ज्ञान संपन्न असावा. या किमान ज्या प्रतिष्ठित गाद्या आहेत यांच्या बाबतीत विचार होणं गरजेचं आहे. पण अलीकडे कधी कधी काय होतं की जाऊ दे, आमचा असला शेंबडा जरी असला तरी आमचाच असावा, ही भावना कुठेतरी काही लोकांच्याच, सर्वांच्या नाही. आजही मानव संप्रदायामध्ये या गोष्टींचा विचार करणारी खूप मंडळी आहे आणि त्यामुळे मानव संप्रदायाची दिशा निश्चितच चांगली आहे. कुठेतरी काहीतरी थोडंफार होत असेल तर ते आपण त्याचा विचार केला पाहिजे. बाबांनी सांगितल्याप्रमाणे चिंतनाचा हा विषय झाला पाहिजे, चिंतेचा विषय व्हायला नाही पाहिजे. एवढ्या प्रसंगी सांगतो, आदरणीय बाबांनी अतिशय विश्वासाने आणि अतिशय धाडसाने हा निर्णय घेऊन आदरणीय नरेश दादाजींकडे ही जबाबदारी सोपवलेली आहे. नक्कीच ते या जबाबदारीला पात्र ठरतील. त्यांची साधना त्यांना यासाठी उपयोगी ठरेल आणि या गावाच्या आणि संप्रदायाच्या विकासासाठी, या संप्रदायाचं ज्ञान, सर्वज्ञ श्री चक्रस्वामींचं ज्ञान तळागाळातील माणसांपर्यंत पोहोचवण्यासाठी ते प्रयत्नशील राहतील. एवढे या प्रसंगी सांगतो, त्यांना शुभेच्छा देतो आणि मी माझे विचार थांबवतो. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. ज्यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक परिश्रमातून वेळोवेळी आपला वेळ खर्च करून या ठिकाणी ज्यांनी हा कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं, ते आदरणीय श्रद्धे आमचे ज्येष्ठ गुरुबंधू महंत श्री मुखेडकर बाबाजी. बाबाने विनंती करेल आपण या ठिकाणी आपलं मनोगत या संदर्भामध्ये व्यक्त करा. मनी चिंतनी दास्या तत्पर सेवकादि भजका सौजन्य मार्गा प्रती ऐशा सर्व ही भक्ती का विधी परा लोटांगणी जाऊनी साष्टांगी अभिवंदनादि करितो मी रंक रंकाहुनी. श्री दत्तात्रय महाराज की. आयोजित ही धर्मसभा, या धर्मसभेचे अध्यक्ष परमपूज्य आदरणीय श्रद्धेय परमादरणीय कवीश्वर कुलाचार्य कनाशी येथील बाबाजी. त्याचप्रमाणे या संपूर्ण कार्यक्रमाचे कार्याध्यक्ष परमपूज्य आदरणीय श्रद्धेय परमादरणीय महंत श्री धाराशिवकर बाबाजी. या संपूर्ण कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष परमपूज्य आदरणीय श्रद्धेय परमादरणीय पारमांडल्य आश्रमाचे संचालक महंत श्री येळमकर बाबाजी, श्रेष्ठ आचार्यगण आणि उपस्थित सर्व संत महंत बंधू आणि भगिनी. जावळे बाबांचं आणि माझं तसं बरंच जुनं प्रेम आहे. जुने माणसं आहेत, ते जुनं ते सोनंच असतं. परंतु प्रेम करणारी माणसं कुठंतरी आपल्याला शोधून मिळतात. प्रेम करणारी माणसं फार दुर्मिळ असतात. व्यवहार पाळणारी माणसं जागोजागी मिळतील, परंतु प्रेम करणारी माणसं हे मात्र आपल्याला फार दुर्मिळ असतात आणि ते दुर्मिळ दिसतात आणि दुर्मिळ प्राप्त होतात. जावळे बाबांच्या संदर्भामध्ये एक अनुभव असा आला की ते माणसं प्रेम करणारे आहेत. थोडंसं साधं भोळं सरळ निष्कपट चालणारं व्यक्तिमत्व, आणि अशा व्यक्तिमत्वातून त्यांनी माझ्यावरच नव्हे तरी मला असं वाटतं की त्यांच्या परिसरामध्ये त्यांचं एक अजात शत्रुत्व म्हणून त्यांच्याविषयी आपल्याला बोलता येईल, किंवा त्यांच्याविषयी कुणाच्याही मनामध्ये कुठलीही किंतु परंतु भावना असण्याचं कारण नाही. आणि म्हणूनच त्यांचं माझं एक कुठंतरी एक आत्मिक प्रेम निर्माण झालं.
विषय निघाला महंती प्रतिष्ठेचा. थोडासा मीच आग्रह केला, म्हटलं आता तुम्ही निवृत्त व्हा, काही हरकत नाही. आपल्या डोळ्यासमोर आपल्या हयातीत आपण जर आपली धुरा जर दिली तर थोडंसं आपल्याला एकात्मिक समाधान मिळतं. पंथाची वाटचाल जवळजवळ त्याच दिशेनं चालू आहे. याविषयी बरीच काही चर्चा झाली. आधीचे लोक गुणवान व्यक्तींना शोधून, मग तो कुठल्याही कुळातील असो, कुठल्याही परंपरेतील असो, आपली परंपरा त्या गुणवान व्यक्तीकडे सोपवल्या जायचे, सोपून द्यायचे. परंतु आता थोडंसं वारसा हक्क निर्माण झाला. आमची परंपरा आमच्या वारसा हक्कालाच मिळावी किंवा त्याच परंपरेतून चालावी, हा आमचा अट्टहास मात्र आता थोडासा आम्हाला दिसतो आहे. आणि त्याच पद्धतीनं आमच्या पंथाची थोडी वाटचाल चालू असलेली आपल्याला दिसते. आम्ही त्या गुणवानाकडे थोडंसं दुर्लक्षित होतो आहे की परिवारामध्ये आपल्या कुळामध्ये गुणवान जरी असतील तरी सुद्धा आमच्याच वारसाला ही परंपरा प्राप्त व्हावी अशा पद्धतीनं तो वारसा हक्क या ठिकाणी चालताना दिसतो. ही कुठेतरी पंथाला भरकटणारी दिशा आणि दशा आपल्याला वाटते, असं माझं तरी वैयक्तिक मत आहे. त्याविषयी आचार्य मंडळी चिंतन करतील. चिंता आणि चिंतनी हा विषय झालेलाच आहे. परंतु तरी सुद्धा परंपरा ही जोपासणं आणि परंपरेचं पावित्र्य राखणं, परंपरेचा सन्मान राखणं आणि त्या परंपरेवर चालणं, त्या परंपरेवर आपण समाजाभिमुख होणं हे सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. जोपर्यंत आपण समाजाचा विचार करत नाही, आमच्या पूर्वजांनी मोठ्या महत्प्रयासानं हा अनुयायी वर्ग निर्माण केला. आमच्या पूर्वजांनी गावोगावी, देशोदेशी, वाडोवाडी आणि गल्लोगल्ली फिरून वेगवेगळ्या आपल्या आचारा विचाराच्या माध्यमातून मात्र हा आपला अनुयायी वर्ग, हा महानुभाव संप्रदायाचा निर्माण केला. परंतु आज मात्र चित्र थोडंसं बदललेलं आहे आणि हे बदललेलं चित्र कुठेतरी बदलवण्याची आपल्याला गरज आहे. हा आपला अनुयायी वर्ग, आयता अनुयायी वर्ग या महानुभाव संप्रदायावर स्थिर राहताना दिसत नाहीये. आणि त्याची स्थिरता जर टिकवायची असेल तर कुठेतरी आपल्याला स्वतःची आपली जबाबदारी पार पाडावी लागेल. आणि ही पार पाडत असताना कुठेतरी आपल्या मानसिकतेला, आपल्या आचारा विचाराला आपण कुठेतरी प्राधान्य द्यावं लागेल. आणि त्याशिवाय आपला अनुयायी वर्ग या संप्रदायावर टिकून राहून या संप्रदायाची धुरा, या संप्रदायाचं तत्व आणि ब्रह्मविद्या शास्त्रावर असणारी जी काही श्रद्धा आहे ती श्रद्धा टिकून राहील. आणि महानुभाव पंथ हा संपूर्ण जगातच नव्हे तर संपूर्ण मानवजातीसाठी हा कल्याणकारी ठरू शकतो. त्यासाठी आमच्या श्री चक्रधर स्वामींनी जे अथक प्रयत्न केले की कुठल्या जातीचा, कुठल्या भेदाचा, कुठल्या कशाचाही विचार न करता संपूर्ण मानवजातीच्या कल्याणासाठी स्वामी म्हणतात की आम्ही काय चिंततो, सकाळी उठल्याबरोबर सकल जीवाते चिंतित, आम्ही सर्व जीवाचं चिंतन करतो. कशाचं चिंतन करतो तर या जीवजातीचा, या संपूर्ण जीवजातीचा उद्धार व्हावा, मोक्ष प्राप्तीकडे हा संपूर्ण जीवसृष्टी जावी यासाठी आम्ही चिंतन करतो. त्या चिंतनाच्या माध्यमातूनच या सर्व जीवजातीचा उद्धार होत असतो. आणि म्हणूनच आपण सुद्धा अशाच चिंतनातून, चिंता न करता अशा चिंतनातून आपण जर समाजाभिमुख झालो आणि समाजाभिमुख होत असताना आपला जो आचार विचार आहे, आपली जी परंपरा आहे, ही परंपरा आपली जोपासत ठेवून आपण जरी ही धर्मधुरा समाजाभिमुख केली तर निश्चितच हा अनुयायी वर्ग ही जीवजात मोक्ष मार्गाकडे, कैवल्यगाडाकडे वाटचालला सहज सुलभतेनं वाटचाल करताना आपल्याला दिसून येईल. या ठिकाणी हा जो कार्यक्रम संपन्न होतो आहे, बाबांनी अतिशय परिश्रम घेतले. बाबांनी आपले संपूर्ण तन मन धनाने, कोणी कोणासाठी इतके पैसे खर्च करत नाहीत, बाबांनी त्यांच्यासाठी किती पैसे खर्च केले मला माहिती आहे. परंतु तरी सुद्धा त्यांच्यानंतर त्यांचंच होणार आहे सर्व, परंतु तरी सुद्धा हयातीत असताना आपल्या स्वतःजवळची पुंजी काढून ती त्यांच्यासाठी खर्च करणं हा त्यांच्या मनाचा उदारपणा आहे. हा उदारपणा क्वचितच आपल्याला दिसतो. ही उदारता समाजामध्ये निर्माण होण्यासाठी आपल्याला थोडंसं तरी, आपल्याला कुठेतरी आपल्या या गोष्टीला, आपले जे स्वभाव धर्म आहेत या स्वभाव धर्माला कुठेतरी आपल्याला एक बंधन, एक आळा, आणि त्यासाठी आपल्या ज्या काही आशा, अपेक्षा, आकांक्षा ह्या ज्या भरकटत चालल्या याला कुठे तरी थांबवावं लागेल. आणि थांबवण्यासाठी आपल्याला काहीतरी आपल्या पूर्वजांच्या वाटचालीवर, आपल्या पूर्वजांच्या पावलावर पाऊल ठेवूनच, पूर्वजांचा फक्त आपण आदर्श मानतो, पूर्वजांचे आपलं फक्त नामोल्लेख करतो, पूर्वजांच्या गाथा वाचायचं काम करतो, आपण वेगवेगळे अन्वय स्थळ दाखवतो, हे सर्व परंपरा दाखवतो, परंतु त्यांच्या पावलावर पाऊल चालण्याची आपल्याला नितांत गरज आहे. आणि म्हणून मी नेहमी सांगत असतो, परंतु याही सभेत मला सांगावं लागतं, याही सभेत मला सांगावं वाटतं. कदाचित काय म्हणतील, बुवा 30 पुनरावृत्ती करतो, तेच बोलत राहतो, परंतु समाज वेगळा असतो, ऐकणारी मंडळी कदाचित एकच असेल. परंतु एक कवी म्हणतो आहे, शोहरत न अता करना मौला. मौला म्हणजे सर्वश्रेष्ठ, मौला म्हणजे बुद्धिमान, मौला म्हणजे धर्मगुरू, शोहरत म्हणजे प्रतिष्ठा, अता करणा म्हणजे देऊ नको. शोहरत न अता करना मौला, शोहरत म्हणजे मला प्रतिष्ठा देऊ नको, मला प्रतिष्ठेची गरज नाही, तो काय मागतोय देवाजवळ, मला प्रतिष्ठा देऊ नको.
शोहरत न अता कर ना मौला, दौलत न अता कर ना मौला. मला प्रतिष्ठा देऊ नको, मला पैसा देऊ नको, मला त्याची गरज नाहीये. शोहरत न अता कर ना मौला, दौलत न अता कर ना मौला, बस इतना अता करना चाहे, जन्नत न अता करना मौला. मला स्वर्ग सुद्धा तू देऊ नको, मला त्याची अपेक्षा नाही. मग काय पाहिजे? शम्म है भक्ति की लो पर जब, शम्म है भक्ति की लो पर जब, कुर्बानी मनवा हो, ओठों पर कृष्णा हो, फिर मन में गोविंदा हो. ओठों पर कृष्णा हो, फिर मन में गोविंदा हो. मनामध्ये कृष्णाचं हृदय, कृष्णाचे भक्ती, कृष्णाचं नामस्मरण एवढं माझ्या हृदयामध्ये जरी आलं तरी कैवल्यगडाकडे सहज आणि सुलभतेने आपण वाटचाल करू आणि आपल्या अनुयायी वर्गांना तिकडे निश्चितच नेण्याचा प्रयत्न करू. ही परंपरा जोपासण्याचा प्रयत्न हे नूतन महंत करतील एवढी शुभेच्छा या ठिकाणी व्यक्त करतो ना. माझे 2 शब्द मी संपवतो. समारोपीय सभेचा सर्वगर्भित अर्थ एका या हिंदी काव्यामध्ये सगळ्यांना संबोधित करण्यात आलेला आहे. सगळ्या ग्रंथाचा सार, विचारांचा सार या एका श्लोकामध्ये, एका ओवीमध्ये आपल्याला प्राप्त होतो आहे की भगवंताचं चिंतन केल्याशिवाय कुठेही काही जगतामध्ये नाही, सगळं नश्वर आहे. या ठिकाणी हार्दिक शुभेच्छा मनोगत व्यक्त संत महंतांची, आचार्यगणांची झालेली आहेत. ज्यांच्या या कार्यक्रमामध्ये स्वागताध्यक्ष म्हणून ज्यांची सर्वानुमते निवड करण्यात आली ती आदरणीय श्रद्धेय प्रातस्मरणीय आचार्य प्रवर श्री उपाध्याय कुलभूषण आंबेवडगावचे मोठे बाबाला विनंती करेल आपण या ठिकाणी स्वागताध्यक्ष यांना त्याने आपलं मनोगत व्यक्त करावं. बाबांना विनंती करेल. ठेविली निज शक्ती ती पुरविती सत्कामना चिंतली, नामादे चतुसाधने प्रतिदिनी ज्ञानामृते घोडिली, ती माला वदनार्थ हेतु धरुनी तत्प्रार्थना मांडिली. सर्वज्ञ श्री चक्रधर श्री गोविंद प्रभू. बाबांनी कालपासून आपल्याला हे सूत्रसंचालन करणार, बाबांनी आपल्याला कालपासून गाठ्या घ्यायला सांगितल्या. आपण घरी विसरून आलो, कारण गाठी ही आपल्याला लक्ष केंद्रित करणारी वस्तू आहे. वास्तविक नामस्मरणातून गाठीचे काही हे नाही आहे, परंतु मन एवढं बेकार आहे ते 1 मिनिटात कुठे 1 मिनिटात कुठे जात असते. म्हणून ते स्थिर व्हावं म्हणून कालपासून बाबा सांगतात की कमीत कमी सभासाध्य तरी आपल्या मुखात परमेश्वराचं नाम असावं. आज संपन्न होत असलेला हा जावडे पीडित जावडे बाबांच्या महंतीचा प्रतिष्ठा सोहळा आणि या सोहळ्याच्या अंतर्गत ही सभा संपन्न होत आहे. आजच्या या सभेचे अध्यक्ष कवीश्वर कुलाचार्य परमपूजनीय परम आदरणीय आचार्य प्रवर कनाशीचे बाबाजी, तसेच या संपूर्ण कार्याचे कार्याध्यक्ष तथा या जावळे कुलाचे कुलाचार्य उपाध्याय कुलभूषण आचार्य प्रवर पैठण तथा बदनापूर निवासी आमचे स्नेही आचार्य प्रवर श्री बाबाजी, तसेच त्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी या कार्यक्रमाचं ध्वजारोहण संपन्न झालं. आता मला सगळ्यांचं नाव घ्यावं लागतील, बाकी काही सांगणार नाही, कारण स्वागत केल्यानंतर सगळ्यांचं नाव नाही फुलार्थ शब्दांतरी करावं. आचार्य प्रवर आमचे स्नेही वागोतेकर बाबाजी तथा चोरमंगे बाबाजी, आमचे बंधू आचार्य प्रवर श्री हरद बाबाजी, आचार्य प्रवर श्री कानिराज बाबाजी, आचार्य प्रवर श्री मुरारीमल बाबाजी, आचार्य प्रवर श्री दत्तराज बाबाजी. काल आपण पाहिलं की या ठिकाणी ईशाधिष्ठित नरेश दादा जावडे यांना मोठ्या थाटाने सगळ्यांच्या अनुमतीने सहमतीने या ठिकाणी त्यांना एका गादीवरती म्हणजेच जावडे प्रतिष्ठेवरती अधिष्ठित करण्यात आलं. पाहायला खूप सोपं असतं, परंतु हा राजमुकुट आहे आणि याला काटेरी मुकुट पण म्हणतात. तितकं सोपं नाही. काल आचार्य प्रवर बाबांनी गेल्या 30 वर्षापासून जे गादीवरती बाबा अधिष्ठित आहेत
तिच्या व्यथा कथा आपल्याला सांगितल्या जाईल. आणि म्हणून त्यांच्या श्री गुरुजींनी हे नरेश जावडे जे आहेत हे आमच्या सोबतच आमच्या श्री गुरुंजवळ विद्या अभ्यासासाठी होते. ते आमचे गुरुबंधूच आहेत. आणि म्हणून आपल्या शिष्याला अनेक प्रकारे सर्वतोपरी कशा प्रकारे योग्य करता येईल, व्यवहार धर्म या दोन्हीची सांगड कशा प्रकारे घालता येईल, ब्रह्मविद्येमध्ये कशा प्रकारे हा निष्णांत होईल, म्हणून बाबांनी यांच्या आजोबांनी आमच्या गुरुजींकडे त्यांना टाकलं होतं. आणि म्हणून तिथे त्या ठिकाणी बरेच दिवस अभ्यास केल्यानंतर ज्याप्रमाणे परमपूजनीय आदरणीय श्री वागोदकर बाबांनी आपल्याला सांगितलं की नुसते कपडे पाहून इस्त्री पाहून त्याला महंती देता येत नाही. त्याच्या ठिकाणी गुण लागतात आणि ते गुण ग्राहकता सगळ्यांच्या ठिकाणी नसते, हे बी महत्वाचं आहे. त्याला योग्य करण्यासाठी योग्य वेळेस त्याला शिक्षा पण सुद्धा करावं लागतं, त्याला लाडावं लागतं, त्याला ताळावं लागतं, त्याला प्रतिपाळावं लागतं. तेव्हा तो कुठे त्या पदासाठी त्या प्रतिष्ठेसाठी योग्य होत असतो. आणि योग्य झाल्यानंतर श्री गुरुजी आपल्या प्रसन्नतेने, आता आमच्या बाबांनी सांगितलं जिंतूरकर बाबांनी, आहे की नाही, तो रुपया काय वर जात नाही आणि ह्या काही म्हणते देत नाही. म्हणजे तसं नको व्हायला. किंवा आपण सुद्धा ज्या श्री गुरूंची सेवा करतो आहे त्याच्यामध्ये अभिलाषा नको असते. ज्यावेळेस या नरेंद्रांचा ऍक्सिडेंट झाला त्यांना फोन केला, म्हणलं का म्हणतीच्या अगोदरच पडले तुम्ही? नाही म्हणे बाबा मला म्हणती नाही घ्यायची, बाबा मला आग्रह करतायत, मला काय येते आणखीन. म्हणजे ही स्वतःची जी गुणवृत्ती झाकण्याची जी वृत्ती आहे गुणाची ती महत्वाची असते. कारण आपल्यापेक्षा या भूतलावरती बहुरत्न वसुंधरा आहेत. आणि म्हणून त्यांनी त्यांच्या श्री गुरूंनी यांच्या ठिकाणी असलेली ही धर्मनिष्ठता ही पडताळून त्यांना योग्य दिवशी योग्य सन्मान म्हणजे आचार्य प्रसिद्ध जावळी प्रतिष्ठा त्यांना प्रदान या ठिकाणी केलेली आहे. ते प्रतिष्ठा प्रदान केल्यानंतर फार मोठे बंधन असतात. भिक्षुक मंडळीला फार बंधन असतात. तुम्हाला काही नाही, कुठेही खाता येतं, कुठेही पेता येतं, कुठेही जाता येतं, आहे की नाही. तुझं भिक्षुकांना नाही करता येत, त्यातल्या त्यात महंतांना अधिकच करता येत नाही, कारण त्यांच्या भोवती वलय असतं. आणि मग याच्यातून सर्वतोपरी याच्यातून तयार होऊन ज्या प्रकारे यांच्या पिढीमध्ये जे वंदन आहे कशाचा विशेष आहे की नाही. श्री प्रभूंनी साधेला प्रसन्न होऊन दिलेला नख 5 वस्तू साधाला दिलेल्या आहेत. साधा काही महंत नव्हते बरं का, परंतु साधा ही दोन्ही देवाच्या प्रसन्नतेची भक्त आहे. आमच्या स्वामींनी या साधेला एक वेळ सहज म्हटलं, साधा हो काही मागा, आहे की नाही. मला म्हटलं असतं, मी म्हटलं असतं देवा काय तर तुम्हाला सांगावं, एखादं मंत्रीपद देऊन टाका, आहे की नाही. साधा म्हणजे देवा काय मागायचं. आणि तुझं बरोबर आहे, या जगाचा पोशिंदा, जगाचा मालक, जगाचा गुरु, जगाचा चालक तिच्या जवळ असल्यावर तिला मागायची काय गरज आहे. देव म्हणतात नाही मागा, जी मला काही मागता येत नाही. देव म्हणतात बाई तुम्ही वेडे आहेत म्हणे नाही, तुम्ही काय पांगळे आहेत म्हणे नाही, मग तुम्हाला काय झालं ना मागायला. जी आपण म्हणतात बघा, 3 वेळेस तिला देव बाई मागा मागा म्हटले, तेव्हा ते म्हणते जी आपण म्हणतात तर मला आपला पुन्हा संबंध द्यावा. असे मागणारे भक्त देव त्यांच्याविषयी उद्गार करतात, बाई तुम्ही म्हणतात मला मागता येत नाही, आणि तुम्ही काय मागितलं. ज्याला पुन्हा संबंध शब्दाचा अर्थ करतो त्याला या गोष्टीचं महत्व आहे. देव म्हणतात की बाई तुमच्यासाठी आम्हाला पुन्हा अवतार घ्यावा लागेल, तुमच्याजवळ पुन्हा आम्हाला यावं लागेल, तुम्ही आम्हाला बांधून घेतलेला आहे. तसे या दादांनी या कुळाच्या जे कुलदैवत आहे यांचं
जे मूर्तिनिष्ठ पदार्थ आहे त्यांना बी प्रसन्न करून आपल्या दोन्ही श्री गुरूंना प्रसन्न करून साधा माणूस आहे नरेश, आलं लक्षात. मग त्या साधेला सुद्धा ही साधा या विषयाची सेवा करण्याची संधी परमपूजने आता जे नवे बाबा आहेत जावळे बाबा यांना मिळाली. आणि आमच्या या संपूर्ण परिवारातर्फे पामा आश्रम आंबेवडगाव तथा सर्व त्यांचे गुरुबंधू, आमचे गुरुबंधू या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याच्यामध्ये उद्धवरादा दादाशिवकर आहेत, बाळकृष्ण अण्णा आहेत, त्याच्यानंतर चक्रधर दादा आहेत, भरत दादा आहेत, आमचे सारंदर बाबा आहेत, आमचे हरस बाबा आहेत. या सर्व गुरुबंधूंतर्फे त्यांचं आम्ही हार्दिक अभिनंदन करतो आणि त्यांना असेच परमेश्वर त्यांची धर्मवृद्धी करून घेऊन धर्मसेवा त्यांच्याकडून घडत राहो अशी शुभेच्छा व्यक्त करतो. दंडवत. या ठिकाणी आदरणीय श्रद्धेय कवीश्वर कुलाचार्य आचार्य प्रवर श्री क्षत्र कनासीचे मोठे बाबा अध्यक्षस्थानावरून आपल्या ठिकाणी मंतव्य व्यक्त करतील. बाबांना विनंती करेल आयोजकाच्या वतीने ग्रामस्थाच्या वतीने बाबांनी आपल्या मनोगतासाठी या ठिकाणी सुरुवात करायची आहे आणि या भाषणानंतर अध्यक्ष भाषणानंतर आभार प्रदर्शन केले जाईल. या कार्यक्रमाची सांगता होईल. ईशोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. श्रीकृष्णाय वयं नमः. श्री गोपाल कृष्ण महाराज की. सर्वज्ञ श्री चक्रधर श्री जावळे महंती प्रतिष्ठा समारंभाच्या निमित्तानं कालपासून सुरू असलेला हा आनंददायक सोहळा, या सोहळ्याच्या निमित्तानं संपन्न होत असलेली ही धर्मसभा, या धर्मसभेचे त्याचप्रमाणे कालपासून होत असलेल्या या समारंभाचे कार्याध्यक्ष उपाध्यक्ष कुलभूषण आदरणीय श्रद्धेय प्रातस्मरणीय आचार्य प्रवर श्री बदनापूर तथा पैठण येथील बाबाजी, या सभेचं सूत्रसंचालन करीत असलेले आदरणीय परमपूज्य महंत श्री अनंत व्यास बाबा, या कार्यक्रमाचे आयोजक आदरणीय श्रद्धेय परमपूज्य पट्टाधिष्ठित आचार्य प्रवर महंत श्री जावळे बाबा जुने, आणि या कार्यक्रमासाठी ज्यांचं अत्यंत महत्त्वपूर्ण योगदान लाभलेलं आहे असे आदरणीय परमपूज्य महंत श्री विश्वनाथ बाबा अर्थात मुखेडकर बाबा, उपस्थित सर्व आदरणीय महंत संत वंदनीय तपस्विनी, आणि परिसरातून आलेले दूरदूरून आलेले सर्व वासनिक सद्भक्त बंधू आणि भगिनींनो, महंती प्रतिष्ठेच्या संदर्भामध्ये रात्रीपासून आपण ते सर्व विचार श्रवण करत आहोत. रात्री अत्यंत सांगोपांग अभ्यासपूर्ण असं विवेचन आदरणीय परमपूज्य पट्टाधिष्ठित आचार्य प्रवर महंत श्री पैठण तथा बदनापूरच्या बाबांनी महंती प्रतिष्ठेच्या संदर्भामध्ये विवेचन केलं आहे. आता ही शुभेच्छा देत असताना शुभेच्छेच्या सोबत महंती प्रतिष्ठेच्या संदर्भामध्ये अनेकांनी आपले विचार या ठिकाणी व्यक्त केले. आदरणीय परमपूज्य आचार्य प्रवर महंत श्री जावळे बाबांनी प्रास्ताविकामध्ये महंती जी मी देतो आहे, महंती जी प्रदान केली, ती महंती प्रदान करत असताना मला जे निकष दिसले त्या निकषांकडे पाहून माझं अंतःकरण भरून आलं आणि माझा उत्तराधिकारी हा योग्य आहे. माझ्या कार्याचा वसा आणि माझ्या
देवपूजेचा वारसा हा व्यवस्थितरित्या सांभाळेल याची खात्री पटली आणि म्हणून मी महंती प्रदान केली असं त्यांनी आपल्या विचारात मनोगत व्यक्त केलं. त्यांनी जे देत असताना आपल्या भविष्याचा वेध घेऊन आपल्या मठाचं आश्रमाचं व्यवस्थापन आणि धर्म प्रचार आणि प्रसाराच्या जबाबदारीचं काम हा नरेश चांगल्या पद्धतीने सांभाळू शकेल याची खात्री पटली. हाच माझा उत्तराधिकारी चांगल्या प्रकारे माझा उत्तराधिकारी ते सांभाळू शकेल याची खात्री पटली म्हणूनच मी महंती दिली असं त्यांनी प्रांजळपणे आपल्याला समोर व्यक्त केलंय. त्यात त्यांच्या मनाचा मोठेपणाही जाणवतो. कारण गृहस्थाश्रमामध्ये पण आपल्याला अनुभव येतो की शेवटच्या अवस्थेपर्यंत माणसाला किल्ल्या सोपू वाटत नाहीत. तिजोरीची किल्ली घरातल्या जबाबदाऱ्या सासूला सुनेकडे सोपू वाटत नाहीत. या वडिलाला मुलाकडे सोपू वाटत नाही. आणि कधी कधी परिस्थिती तशी बी घडते की जबाबदाऱ्या सोपवल्यानंतर या आई वडिलाची माते पित्याची कफल्लक सारखी परिस्थिती होऊन जाते. त्यांच्या हातात सत्ता सूत्र आल्यानंतर ते विचारेनासे होतात. ही भीती जावळे बाबांनाही असावी. परंतु नरेशने त्यांचा इतका विश्वास संपादन केला की महती प्रतिष्ठा जावळे बाबांनी त्यांच्या खाद्यावर सोपवल्यानंतर तो पूर्णपणे त्यांची सेवेची हमी घेण्यासारखा आहे. तो पूर्णपणे सेवा करील, कोणत्याही प्रकारे माझ्या सेवेला अंतर देणार नाही याची खात्री त्यांना पटली. आणि सगळ्यात महत्त्वाचं हेच आहे की विश्वास अत्यंत महत्त्वाचा आहे. मनुष्य आयुष्यामध्ये सगळं काही कमावू शकतो परंतु विश्वास कमावणं अत्यंत कठीण आहे. आणि कमावलेला विश्वास क्षणामध्ये गमावला जाऊ शकतो. आणि म्हणून विश्वास संपादन करणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. प्रपंचामध्ये सुद्धा विश्वास हा अत्यंत महत्त्वाचा आहे. तसाच परमार्थामध्येही विश्वास हा अत्यंत महत्त्वाचा आहे. भक्तीच्या क्षेत्रातही आमच्या सर्वज्ञांनी सांगितलेला जो तत्वज्ञानपर एकनिष्ठ भक्तीचा जो विचार आहे त्याच्यामध्येही विश्वास अत्यंत महत्त्वाचा आहे. आणि त्यासाठी सर्वज्ञांनी विकार आणि विकल्पाची सांगितलेलं आहे की विकल्प हा अविश्वास आहे. ज्याच्याकडून विकल्प घडला त्याने अविश्वास केला त्याच्यावर परमेश्वर उदास होतात. एक नाही, दोन नाही तर 3 सृष्ट्यापर्यंत त्याच्यावर परमेश्वर उदास होतात ज्याने विश्वास गमावला. आणि म्हणून विश्वास अत्यंत महत्त्वाचा आहे. तो विश्वास दरेदादांनी कमावल्यामुळे बाबांनी अत्यंत उदारपणे त्यांना महंती प्रदान केली. या दोघांचीही विशेषता आहे. गुरुनेही उदारतेनं दिलं, शिष्याने सुद्धा ती हमी त्याने की मी तुमची सेवा करायला तयार आहे, मला ह्या गोष्टीची अपेक्षा नाही असं दर्शवूनही बाबांनी आधी नाही महंती देण्याचा अट्टहास धरला. या दोघांचीही विशेषता आहे. दोघांनीही नरेशदादांनी विश्वास संपादन केला आणि बाबांनीही त्या विश्वासाचा विचार करून खात्रीनं आपल्या भवितव्याच्या संपूर्ण जबाबदाऱ्या नरेशदादाच्या खांद्यावर सोपवल्या. पंथाच्या प्रचार आणि प्रसाराच्या जबाबदारीची धुरं त्याच्या खांद्यावर सोपवली. आणि म्हणून दोघंही धन्यवादास पात्र आहे, अभिनंदनास पात्र आहे. आदरणीय मधुसूदन दादा तर फार थोडक्यामध्ये शुभेच्छा दिल्या. आज काय त्यांची काही मनस्थिती ठीक नाही वाटते. हां, तब्येत थोडक्यामध्ये हे भावी पिढीचे आमच्या धर्मप्रचार आणि प्रसाराचे कार्यकर्ते आहेत. धर्मप्रचार आणि प्रसारासाठी हे भविष्यात उदयोन्मुख हे व्यक्तिमत्व आहेत. यांच्या अशाच प्रकारच्या प्रगती होत राहो अशी त्यांनाही शुभकामना व्यक्त करतो. आदरणीय परमपूज्य महंत श्री वाघोदेकर बाबांनी महंतीच्या संदर्भातले निकष अतिशय प्रांजळपणे स्पष्टपणे मांडलेत. परंतु काही गोष्टी अशा असतात की शास्त्रात रूढी बली असते. ते निकष आहेत. निकषांची महंतीसाठी निकषांची गरज आहे, प्रतिष्ठेसाठी निकषांची गरज आहे. परंतु सर्व ठिकाणी हे निकष हे शास्त्रापेक्षा रूढी बलवान ठरतात. आणि म्हणून
हा प्रत्येक कुळातल्या, आता आमचे 3 कुळ आहेत, कवीश्वर कुळ, उपाध्य कुळ आणि पारिभांडल्य कुळ. महानुभाव पंथाच्या 3ही कुळातल्या आचार्यांनी एकत्र बसून याच्यावर विचार विमर्श करणं अत्यंत अतिशय महत्वाचं आहे. कारण पूर्वीच्या काळातला असा प्रघात आहे. महंती प्रतिष्ठे, आमनाईच्या महंती असतील, ज्या मोठ्या मोठ्या ज्या महंत्या, त्या महंती प्रतिष्ठेच्या संदर्भामध्ये परिवाराने एकत्र बसून शिष्यगाद्यांच्या समोर तो विचार मांडून आणि मग शिष्यगाद्यांनी परिवाराने एकत्र बसून भाऊगाद्यांना एकत्र करून भाऊगाद्या, शिष्यगाद्या आणि परिवार यांनी एका विचाराने आपल्याला कोण्या व्यक्तीला नियुक्त करायचं त्या व्यक्तीचा विचार डोळ्यासमोर ठेवून आणि मग त्यांनी सगळ्यांनी एक विचाराने त्या ज्या व्यक्तीची नियुक्ती होते, त्या ज्या व्यक्तीची विचाराने नियुक्ती झाली त्या व्यक्तीला त्या गादीवर प्रतिष्ठित करावं. आणि त्यानंतर आमनाय गादी असेल तर मग आमनाय भावांकडे जाऊन विनंती करावी, त्यांच्याकडून वस्त्र घ्यावेत, अशी परंपरा आहे. परंतु कधी कधी त्या परंपरेला फाट दिला जातो. कारण काही काही गोष्टी अशा असतात की शास्त्रात रूढी बलियसी, हे मी अगोदरच सांगितले. आणि म्हणून ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या सभेत बोलण्यासारख्या नाहीत. यांच्यावर सभेमध्ये विचार विमर्श, कारण त्या ठिकाणी त्या संदर्भातले अधिकारी जे पुरुष आहेत त्या अधिकारी पुरुषांचा जो विचार आहे तो या ठिकाणी मांडून त्यांना चालणार नाही. ते एकांतात बसून, एका ठिकाणी बसून, एकत्र बैठकीमध्ये बसून पंथाच्या या प्रतिष्ठेच्या संदर्भात, पंथाच्या महंती प्रतिष्ठेच्या संदर्भामध्ये एकत्र बसून त्याचे काही जे जुने निकष आहेत त्या निकषांचा विचार करून नवीन काही विचारांचा आढावा घेऊन त्याच्यावर निर्णय घेणं महत्त्वाचं आहे. आणि त्यासाठी पंथीयांची म्हणजे सर्व 3ही शाखांच्या कुलप्रमुखांची, आचार्यांची, सर्व आचार्यांची, आमनाय प्रमुखांची, पंथातल्या प्रतिष्ठित संत महंतांची एकत्र बैठक होणं त्यासाठी अगत्याचं आहे. आणि म्हणून आदरणीय महंत श्री वाघोदेकर बाबांनी मांडलेला जो विचार आहे तो महत्त्वपूर्ण आहे. परंतु सगळ्या ठिकाणी ह्या गोष्टी कधी व्यक्तीचे योग्यतेचा विचार केला जातो, कधी व्यक्तीच्या योग्यतेचा विचार करून समजा एखादी व्यक्ती योग्य आहे त्या व्यक्तीला ही प्रतिष्ठा द्यावी आणि असं म्हणून त्या व्यक्तीला जर ती प्रतिष्ठा दिली, त्या आपला उत्तराधिकारी म्हणून एखाद्या व्यक्तीला ती प्रतिष्ठा दिली, ती प्रतिष्ठा दिल्यानंतर ती व्यक्ती प्रतिष्ठा देणाऱ्याच्या उत्तराधिकारीत्वाची जबाबदारी सांभाळत नाही, त्यांची सेवाही करते, त्यांचा विचारही करते आणि मग ते एकाकी पडल्यासारखे होतात. आणि म्हणून हाही मागचा काही इतिहासाचा, मागच्या काही घटनांचा आढावा घेऊन समोरचा विचार करतो की मी जर एखादा गुणवान व्यक्तीला दिली पाहिजे, यानं माझा पुढे माझ्या उतार वयामध्ये माझ्या सेवा, माझ्या परिवाराचं संगोपन ह्या गोष्टी त्यांनी केल्या पाहिजेत. आणि जर नाही केल्या तर मग म्हणून तो आपला वारसा, आपला वारस जो आहे त्याच्यावर आपण लहानपणापासून त्याच्यावर प्रेम केलेलं आहे, त्याने तो आपल्या छत्रछायाखाली वाढलेला आहे, त्याला त्याची जाणीव आहे. आणि म्हणून तो माझा वारसा व्यवस्थितरित्या सांभाळेल, माझ्या उतार वयामध्ये माझी सेवा करेल याची खात्री पटल्यामुळं मग ते गुणवान व्यक्ती जरी एखादा असेल तरी सुद्धा त्या गुणवान व्यक्तीचा विचार न करता आपला वारसा आपण लहानचा मोठा केलेल्या एखाद्या व्यक्तीच्या खांद्यावरती जबाबदारी सोपवतो. म्हणून कधी कधी त्या व्यक्तीच्या, त्या महंती देणाऱ्या व्यक्तीच्या स्वतःच्या जीवनातल्या अनुभवांच्या आधाराने काही गोष्टी घडतात. आणि म्हणून आदरणीय परमपूज्य महंत श्री बाबांनी, वाघोदेकर बाबांनी मांडलेला विचार महत्त्वाचा आहे आणि त्या संदर्भामध्ये विचार होणं अगत्याचं आहे. त्यानंतर आदरणीय परमपूज्य महंत श्री चोरमागी बाबांनीही अभिनंदन केलं. आणि अभिनंदन करत असताना कालचे आदरणीय श्री नरेश दादा, आजचे महंत जावळे बाबा नवे, हे आपल्या गुरुची त्यांची जी प्रतिष्ठा आहे, ज्याप्रमाणे त्यांना विश्वास निर्माण झाला की आपली प्रतिष्ठा हा वाढू शकतो, आपण निर्माण केलेलं वलय हा वाढवू शकतो, त्याप्रमाणे तसंच नरेश दादांनीही ते वलय फार वाढवता नाही आलं
तरी ते वलय जोपासणं महत्वाचं आहे. त्यांनी जोडलेली माणसं, त्यांनी जोपासलेली माणसं नरेदादांना सांभाळता आली पाहिजेत आणि त्यांनी ती प्रतिष्ठा वाढवण्याचा प्रयत्न करावा, जोपासावा, ती प्रतिष्ठा वृद्धिंगत करण्याचा प्रयत्न करावा आणि आपल्या गुरुची जी धर्म प्रचार आणि प्रसाराची तळमळ ती सिद्धीस नेण्याचा प्रयत्न करावा अशी त्यांनी अपेक्षा व्यक्त केली. आणि आदरणीय परमपूज्य महंत श्री जिंतूरकर बाबांनी तुमच्या खांद्यावर हात ठेवून तुम्हाला जय जयकार करायला लावला. परमेश्वराच्या नामस्मरणामध्ये किती सामर्थ्य आहे, किती ताकद आहे हे आदरणीय परमपूज्य महंत श्री विश्वनाथ बाबांनी सांगितलंच. त्यांनी एक उर्दू शेर म्हणून परमेश्वराच्या नामस्मरण की मागणारा तो जो आहे तो काय मागतो, केवळ फक्त परमेश्वरा तुझं चिंतन माझ्या हृदयात असावं, तुझं नामस्मरण माझ्या मुखामध्ये असावं अशी अपेक्षा तो करतो. स्वर्गही मला नको, पण तुझी मूर्ती, तुझं ध्यान, तुझं चिंतन माझ्या हृदयात असावं, तुझं स्मरण घडावं अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. महानुभावपंथीय परंपरेमध्ये, पंथ परंपरेमध्ये आमची ही सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंपासून ही आपल्या उत्तराधिकारित्वाची जबाबदारी सोपवण्याची परंपरा आल्याचा पुरावा आदरणीय परमपूज्य महंत श्री मानेकर बाबांनी आपल्या व्याख्यानामध्ये सांगितला की स्वामींच्या जवळ माहीम भट्टासारखे विद्वान असतानाही, विद्वान महाराष्ट्रामध्ये ज्याच्या विद्वत्तेला तोड नाही अशा षडशास्त्र संपन्न प्रकांड पंडित माहीम भट्टासारख्या विद्वान व्यक्तीच्याही खांद्यावर जबाबदारी न सोपवता सेवाभावाने स्वामींच्या आज्ञेचं वेळोवेळी पालन करणाऱ्या, स्वामींनी ज्यांची जडणघडण केली त्या श्री नागदेव आचार्यांच्या खांद्यावर स्वामींनी अत्यंत विश्वासाने जबाबदारी सोपवली. आचार्य तो स्वामींनी बहाल केलं. येथूनही एका दोघा तुम्हापासून साता पाचा असा वरद हस्त हात वर करून वरदान आचार्यांना दिलं. ही परंपरा, आपला उत्तराधिकारी नियुक्त करण्याची परंपरा स्वामींपासून आलेली आहे. श्री नागदेव आचार्यांच्या अपवाद आचार्यांचा आहे. आचार्यांना जेव्हा विचारलं शेवटच्या प्रसंगामध्ये, आचार्य त्यावेळेस तुमचा उत्तराधिकारी कोण करायचा, तेव्हा आचार्य म्हणतात की ते मला विचारू नका, मला निर्वचन महावाक्य विचारा. आता या प्रसंगाला मला महावाक्य निर्वचन विचारा, ते विचारू नका. कारण आचार्यांना विश्वास होता की माझा जो शिष्य परिवार आहे हा यांच्या पद्धतीनं यांना योग्य असा माझा उत्तराधिकारी नियुक्त करतील. मी अंगुली निर्देश करण्यापेक्षा यांच्याच पद्धतीने यांना एकत्रपणे बसून, असेही कधी कधी निकष घडत असतात, यांनाही एकत्र बसून निर्णय घेऊ द्यात. आणि म्हणून आमची ही जी महंती प्रतिष्ठेची परंपरा आहे, आमच्या सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंनी आचार्यांच्या खांद्यावर जबाबदारी सोपून आम्हाला महंती पुढची ही जी पंथ प्रचार आणि प्रसारासाठीची ही जी जबाबदारी आहे, आदरणीय स्वागताध्यक्ष भाषणामध्ये आदरणीय परमपूज्य महंत श्री आंबेवडगावच्या बाबांनी सांगितले की हा काटेरी मुकुट आहे, ही काटेरी वाट आहे, हे जबाबदारीचं पद आहे, हे मान आणि प्रतिष्ठा आणि सन्मानाची जागा नाही, तर ही देण्यासाठीची जागा आहे. ही घेण्याची जागा नाही, देण्याची जागा आहे. इथे सहनशीलतेचा अंत होत असतो. बाबांनी रात्रीचं आपल्या विचारामध्ये सांगितलं की त्यांचा सहनशीलतेचा शेवटचा कळस म्हणून त्यांनी रात्रीच्या आपल्या व्याख्यानामध्ये आपले विचार व्यक्त केलेत. त्यांना समाजाकडून जेव्हा बोचण्या व्हायला लागल्या, त्रास व्हायला लागला, तेव्हा त्यांनी कालचं जे आहे ते त्यांच्या सहनशीलतेचा अंत झाल्याचं प्रतीक जाणवत आहे. आणि म्हणून महंती घेणं सोपं आहे बरं का. महंती ही
नवीन जावळे बाबांना सांगतो की महंतीची प्रतिष्ठा तुमच्या खांद्यावर सोपवली, आपल्याला मिळालेला हा जो गौरवाचा प्रसंग आहे, परंतु हा काटेरी मुकुटही आहे. ही जबाबदारीची जाण अत्यंत महत्त्वपूर्ण आहे की माझ्याकडे ही जी शाल माझ्या अंगावर, ही धोंगडी जी माझ्या अंगावर पडलेली आहे, ही माझ्यावर भविष्याच्या होतकरू असलेल्या अर्थवंतांना धर्माचा रस्ता दाखवण्यासाठी मिळालेली माझ्याकडे ही जबाबदारी आहे. आणि म्हणून महंती प्रतिष्ठा ही केवळ मान सन्मानाची नसून ही जबाबदारीची सुद्धा एक खूणगाठ आहे. आणि म्हणून आमच्या परंपरेमध्ये स्वामींनी श्री नागदेवाचार्याकडे जबाबदारी सोपवल्यानंतर श्री नागदेवाचार्याने विनम्रपणे नाकारली. भविष्यामध्ये श्री नागदेवाचार्यांनी आपला उत्तराधिकारी स्वतः नियुक्त जरी केला नसला तरी आपल्या परिवारावर विश्वास असल्यामुळे ते तुमचं तुम्ही ठरवा, मला फक्त महावाक्य निर्वचन विचारा हे मी सांगणार नाही. त्यासोबतच विनम्रतेचा कळस श्री नागदेवाचार्यांनी आपल्या महंती म्हणजे दंभ, अहंकार आणि फक्त मान सन्मान घेण्याचं साधन नसून हे सेवाव्रताची दीक्षा आहे. ज्या परिवाराची, ज्या कुळाची जबाबदारी त्या महंतावर येते, त्या परिवाराची, त्या कुळाची, त्या परंपरेची, त्या परंपरेत येणाऱ्या वासनिकांची, त्या परंपरेत येणाऱ्या साधकांची, वासनिकांची, ज्ञानदृष्ट्या साधकांची, आचरणदृष्ट्या, भक्तिदृष्ट्या पूर्ण करण्याची जबाबदारी त्या महंताची आहे. आणि म्हणून तो या परिवाराचा, ज्या कुळाचा, ज्या परंपरेचा तो महंत आहे, त्या परंपरेचा, त्या परिवाराची सेवकत्वाची भूमिका त्या महंताकडे घेते. आणि म्हणून जेव्हा परमार्गाची 500 गुरुकुळ असलेल्या परमार्गाची सेवा करत असताना अंतिम क्षण जेव्हा जवळ आला तेव्हा श्री नागदेवाचार्यांनी सगळ्या परमार्गाला समोर उभं, सगळ्या परमार्गाला बोलावलं, सगळ्या परमार्गाच्या समोर उभं राहून हात जोडून सगळ्या परमार्गाला विनंती केली की हा ईश्वराचा व्यापार परमार्ग, ही परमार्गाची सेवा करत असताना, साधनदाता श्री चक्रधर महाराजांची सेवा करत असताना माझ्याकडून तुम्हाला कधी काही कठीण शब्द बोलले गेले असतील, तुमच्या भल्यासाठी मी कधी कठोर शब्दाने तू कुणाला दुखावलं असेल, माझ्या मुखातून वाईट शब्द निघाला असेल, कुणाचा अंतःकर दुखावला गेला असेल, तर सर्व तुम्ही श्री चक्रधरायांच्या धुरा आहात. मला उदार अंतःकरणाने मला तुम्ही सर्वांनी क्षमा करावी. आणि प्रसवाचे 2 दंडवत एवढ्या मोठ्या महाराष्ट्राच्या संपूर्ण महानुभाव पंथाच्या वाचलेल्या महाराष्ट्र अधिकारी असलेल्या त्या थोर आचार्यांनी सगळ्या पंथाच्या समोर दंडवत घातले. हा विनम्रतेचा कळस आहे, हा महंती प्रतिष्ठेचा पाया आहे. विनम्रता हा महंती प्रतिष्ठेचा पाया आहे. आणि म्हणून मान सन्मान हा तुमच्या कार्याने, तुमच्या कार्याचा गौरव म्हणून मिळणार आहे. पण मान सन्मानासाठी काम न करता आपण धर्म प्रचार आणि प्रसारासाठी निर्हेतुक बुद्धीनं काम करत राहावं. हाच श्री नागदेवाचार्यांनी आमच्या पंथ परंपरेने आमच्यासाठी वसा आम्हाला सांगितलेला आहे, वारसा आम्हाला सांगितलेला आहे. आणि महंती म्हणजे सेवेचा हा वसा आहे. सेवेचं हे व्रताचा हे परिणाम आहे. सेवेचं हे सेवा भावाचा हा सेवकत्व वृत्तीचं हे फळ आहे. आमच्या पंथामध्ये हजारे वालेराजांची कथा प्रसिद्ध आहे की वालेराज नावाचे एक संत परमार्ग जेव्हा रुद्धपूरला गेला आणि त्या रुद्धपूरला मार्ग असताना त्या परिसरामध्ये 12 कोसाच्या परिसरामध्ये लोक त्या ठिकाणी अस्वच्छता करत नव्हते. आणि मग ती सगळी परमार्गाची सेवा त्यांनी महिना 2 महिने जेवढे दिवस मार्ग होता तेवढे दिवस केली. आणि त्यांच्या सेवा वृत्तीमुळे, त्यांच्या सेवकत्व वृत्तीमुळे श्री गुरु प्रसन्न झाले. आणि श्री गुरूंनी आपला उत्तराधिकारी म्हणून आपल्या उतार वयामध्ये त्या सेवा करणाऱ्या अशिक्षित व्यक्तीची निवड केली.
आणि त्यांच्या खांद्यावर जबाबदारी सोपवली. 5-10 मिनिटं खांद्यावर जबाबदारी सोपविली. तसं काही आता इकडे खांद्याच्या मानानं उशीर झाला, पण आम्ही हो खांद्यावर ती जबाबदारी सोपवली. पुढे भविष्यामध्ये गुरुने प्रसन्नतेने दिली, गुरुने जी प्रसन्नतेने आपल्याकडे जी जबाबदारी सोपवली जाते ती अदृष्टाच्या हेतूने सोपवली जाते. आणि म्हणून अदृष्टवशे त्यांना परमेश्वर साधनदाता श्री चक्रधर महाराज प्रसन्न झाले आणि त्यांना ही ब्रह्मविद्या मायमावली, जी मळे माखल्या ते धुये सुये, अशी ब्रह्मविद्या मायमावली त्यांना प्राप्त झाली. आणि त्यांनी 6 महिने पूर्वी या प्रकरणावर विवेचन केलं, पूर्वी या प्रकरणावर निरूपण केलं. असे ते त्यांच्याजवळ पुढे 1000 मंडळी झाली आहे, म्हणून त्यांना पुढे हजारेवाले राज म्हणून ही ख्याती मिळाली. आणि म्हणून महंती प्रतिष्ठा हे सेवाव्रताची दीक्षा आहे, महंती प्रतिष्ठा ही सेवकत्व वृत्तीचं दर्शन आहे. आणि तो भाव प्रत्येक आजच्या या नूतन महंतांच्या अंतःकरणी आहेच. त्यांना पुनश्च एकदा मी त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो. त्यांच्या भावी वाटचालीस हार्दिक शुभकामना देतो. त्यांच्या हातून धर्मकार्य घडत राहो अशी शुभकामना व्यक्त करतो, शुभेच्छा व्यक्त करतो. स्वामी साधनदाता श्री चक्रधर महाराजांची त्यांच्या गुरुप्रसन्नतेने त्यांच्यावर कृपादृष्टी राहो, त्यांच्या हातून धर्मकार्य घडत राहो. आणि हा जो सेवकत्व वृत्तीचा जो त्यांच्या अंतःकरणातला जो त्यांचा अंतःकरणातला जो भाव आहे तो अधिक वृद्धिगत होत राहो अशी मी त्यांना त्यांच्याविषयी खात्री व्यक्त करतो, शुभकामना व्यक्त करतो. आणि सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंच्या श्रीचरणी प्रार्थना करतो. आदरणीय परमपूज्य पट्टाधिष्ठित परमपूज्य आचार्य प्रवर महंत श्री जावळे बाबा जुने यांनाही दीर्घ आयुष्य, उत्तम आरोग्याची अपेक्षा आणि प्रार्थना सर्वज्ञांच्या श्रीचरणी करून मी माझ्या विचारांना विराम देतो. तत्पूर्वी या सर्व धाराशिवकर कुळाने, या जावळे परिवाराने ही जबाबदारी, हा काटेरी मुकुट मला बहाल केला आणि ही जबाबदारी माझ्यावर सोपवली, त्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो आणि थांबतो. समारोपीय अध्यक्ष भाषण संपन्न झालेलं आहे. रात्री सर्व गुरुजनांच्या, आचार्यगणांच्या, तपस्वी माता पिताच्या समोर उंच सिंहासनावरती बसून ही जावळी प्रतिष्ठा प्रदान करण्यात आली. प्रपंथाचा नियम आहे की आपल्यापेक्षा वरिष्ठ माणसाच्या वर बसल्यानंतर अधिकृतीचा दोष लागतो. त्यासाठी जे नवे बाबा आहेत, आदरणीय बाबाजी, नवे बाबा, जावळे बाबा, त्यांना मी विनंती करेल आपण सर्वांच्या समोर क्षमायाचना करावी आणि 2 दंडवत घालण्यात यावी, या ठिकाणी प्रसव मोडण्यात यावा. ही पंथाची परंपरा आहे. कारण आपल्यापेक्षा वरिष्ठ माणसं व्यासमंचावरती होते आणि आपण मोठ्या सिंहासनावरती बसून ही जावळी प्रतिष्ठा आपल्याला प्रदान करण्यात आली, तोही दोष आपल्याला लागू नये अधिकृतीचा या नात्याने या ठिकाणी ते 2 नमस्कार घालतील. आपण त्याचा प्रसव मोडून घ्यायचा आहे. शब्दामध्ये आभार प्रदर्शन केले जाईल आणि समारोपी सभा संपन्न होईल. संत, आचार्यगण, तपस्वी, तपस्विनी माता, सर्वांच्या पुढे क्षमायाचना करतायत. सांगू बस पुरे. आभार प्रदर्शन करत असताना जावळी महती प्रतिष्ठेच्या संदर्भामध्ये ज्या व्यास मंचावरती कवीश्वर कुलाचारी आदरणीय श्रद्धे प्रातस्मरणीय आचार्य प्रवर श्री क्षेत्र कानासीचे बाबा, आदरणीय श्रद्धेय पारिमंडलाचार्य आचार्य प्रवर श्री लासूरकर बाबाजी जळगाव, आदरणीय श्रद्धेय आचार्य प्रवर श्री महानव आश्रम शैली तुलासनाख्य बाबा, आदरणीय श्रद्धेय आचार्य प्रवर श्री उपाध्याय कुलभूषण आंबेवडगावचे बाबा, आदरणीय श्रद्धेय महंत श्री दत्त मंदिराचे संचालक मानेकर बाबाजी आणि या कुळाचे कुळाचार्य आदरणीय श्रद्धेय आचार्य प्रवर श्री धाराशिवकर बाबाजी उपाख्य सेवलीकर बाबाजी आणि सेवलीकर कुळातील तथा धाराशिवकर कुळातील आली सर्व संत मंडळी, गुरु सुहृद आप्तेष्ट शुभचिंतक, सर्व माता पिता बंधू आणि भगिनी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहून या प्रतिष्ठेची मान आपण उंच केलेली आहे, शोभायात्रा वाढवलेली आहे. सर्वांच्या ठिकाणी आयोजकाच्या परिवाराच्या वतीने मी आभार व्यक्त करतो. दंडवत प्रणाम.